मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द अथर्व सुदामे शो मध्ये, पॉवर्ड बाय लेट्स अप, प्रोड्युस्ड बाय अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स अँड फूड पार्टनर कल्याण भेळ. नवीन सर, हे लेट्स अप बघताय का नाही? ऑथेंटिक आणि अचूक बातम्या असतात त्यावर. जरा आपण बातम्या वाचूयात. भारतीय महिला खो खो स्पर्धा जिंकल्या आणि विश्वविजेत्या झाल्या. यावरून एकच कळतं की भारतीय महिलांना सांसारिक जबाबदाऱ्यांचा खो देण्यापेक्षा जर त्यांना खेळाचा खो दिला तर त्या विश्वविजेत्या होऊ शकतात. हो की नाही? जोरदार टाळ्या एकदा. यावेळेसची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार. पिच सोबत प्रत्येक बॉल सुद्धा तपासून घेतला जाणार. खो खो क्रिकेट आहे होते. नाही, खो खो हसलो या विनोदावर. गुड गुड. पाकिस्तानची टीम म्हणाली की आम्ही यावेळी धमाका करणार. बाकीचे देश म्हणाले अहो काहीतरी तरी वेगळं सांगा. तर ऑथेंटिक आणि इंटरेस्टिंग बातम्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी लगेच फॉलो करा. लेट्स लगेच फॉलो करतो. तर मित्रांनो, आता वेळ झाली आपल्या आजच्या पाहुण्यांना बोलवण्याची. आलो. नाही, पाहुण्यांना म्हणलो मी आता जुने झालात. मला सांगा, तुमची आवडती हिरोईन कुठली? दुनियादारी करणारी, नो एंट्री मध्ये घुसणारी, प्यारवाली लव्ह स्टोरी मनात जागृत करणारी. मग सरळ सरळ सांगा ना की तुमची आवडती हिरोईन ही सई तामणकर म्हणून. कसं कसं? मला सांगा, तुमचे आवडते चित्रपट कुठले? झोंबिवली, फास्टर पेणे, मुंजा. मग सरळ सरळ सांगा ना की तुमचा आवडता दिग्दर्शक हा आदित्य सरपोतदार आहे म्हणून. येस. बोलवायचं त्यांना? येतील ते. त्याच्यासाठी ते सगळं उभं केलंय ना. अरे वा, स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं सगळं बोललोय आपण. तिचेच मिळतात ना आपल्याला. तर मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सिक्रेट ऑफ द शिलेदार या वेब सिरीजची हिरोईन सई तामणकर आणि दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचं. ठीक आहे, आम्ही कॉफी घेऊनच आला. हो, आमची स्वतःची आणली. का बरं? काय मागच्या एपिसोडमध्ये अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर असे आमचे मित्र आले होते. येत असतात भरपूर येत असतात ना. त्यांनी तुम्हाला काहीतरी ऑर्डर दिली होती. हो हो. कधीच आली नाही असं कळलं. अच्छा. तर म्हणून आम्ही यावेळेस ठरवलं की आम्ही आपलीच कॉफी घेऊन येतो. काय बाजूला झुंकूची गुंची मधून आणली. मला पण चहा आणायचा ना. उकाळा आणलाय मी, सांगितलंय त्याला. आणि सांगितलं किती विचार करता. तो आणेल तू आधी. चालेल. अजून काय हवंय तुला? रोल एखादा? रोल तो नाही मिळणार. अच्छा. तिथे मिळत नाही तो. चित्रपटाला रोल मिळेल का? चित्रपटात रोल बघू आपण, जरा कार्यक्रमानंतर ठरेल. वागतोय नाही, चांगलंच वागणार. तुम्ही बसून घ्या. चांगलं वागतो मी. बसून घ्या तुम्ही. या जोरदार टाळ्या एकदा. कम्फर्टेबल व्हा. थँक्यू. तोचपर्यंत मी पुढचं पान उलटतो ना. मला सांगा की सिक्रेट ऑफ शिलेदार ही गोष्ट कशी सुचली? सिक्रेट ऑफ शिलेदार ज्या कादंबरीवर आधारित आहे ती मराठी कादंबरी आहे, प्रतिभाचंद्र नावाची. डॉक्टर प्रकाश कोयडे जे पुण्याचेच लेखक आहेत. आणि असं डॉक्टर प्रकाश कोयडे म्हणलं की एक वयस्कर कोणतरी असे डोळ्यासमोर येतात, पण खूप यंग डॉक्टर आहेत, खूप यंग लेखक आहेत. आणि त्यांनी ही कादंबरी लिहिली होती आणि ती खूप मराठी वाचकांमध्ये तशी प्रचलित झाली, फेमस झाली. आणि त्याच्यात 8वी का 9वी एडिशन आल्यानंतर ती माझ्या हाती लागली. मी ती वाचली आणि मग आपले प्रोड्युसर्स आहेत आमचे, दशमी, आम्ही मिळून असं ठरवलं की आपण याला एका शोमध्ये बनवूया. आणि हॉटस्टार एक्साईट झालं तर म्हटलं का संधी सोडायची. तर हे तिथून विचार आला. पण मला नेहमी वाटायचं रे की आपल्याकडे ना ॲडव्हेंचर किंवा ट्रेजर हंट असा जॉनर कोणी फार केला नाही. बरोबर. तो शो अशा त्या जॉनरमुळे करण्याची इच्छा जास्ती होती. वा सर, पण असं जर खरंच खजाना असेल तर त्याच्यावर सिरीज बनवण्याच्या ऐवजी तो खरंच लुटायचा का नाही? हे बघ, म्हणजे जास्ती पैसे मिळाले असं ना, म्हणजे सिरीज नको. पण खजाना असा असेल हे जर असं खरंच कुठे कोणाला कळलं तर तो लुटायचा प्रयत्न मी कधी करणार असेल तर मी तुला पहिला फोन करेन. नक्की. पण मला अजूनही ते कळलं नाही कुठे खजाना आहे. आम्ही सिरीज बनवून झाली आहे पण आम्हाला तो सापडला नाही. सीझन 2 पर्यंत शोध चालू ठेवला असं वाटतं. समोर जरा बघा ना खजाना. अरे ट्रेजर, महाराष्ट्राचा ट्रेजर. तर पण तुमचे फिल्म, तुमची सिरीज जे काय असतं ते आमच्यासाठी खजानाच असतं. त्यामुळे थँक्यू. नक्की रोल ठरला आपला. ठरला. पुढचा रोल तुला. पण अशी काही लोक असतात का की जी सिक्रेट्स ठेवतात किंवा जरा सिक्रेटली वागतात? पण मला तुला विचारायचंय, कधी लहानपणी असा कुठला ट्रेजर हंट केलायस का तू? कुठला ट्रेजर हंट म्हणून आपण खरं सांगू का, मला ट्रेजर हंट हा शब्दच मला आत्ता कळला.
कारण का मी जिकडे राहिलोय किंवा वाढलोय तर ट्रेजर हंट वगैरे असं काही नव्हतंच. मग रप्पी वगैरे असंच खेळ ट्रेजर अप्पा रप्पी आम्ही पण खेळलोय. अप्पांसोबत रप्पी वगैरे झालं. रप्पी अप्पांच्या रप्प्या लागलेल्या. पण मला एवढं आठवतंय की सदाशिव पेठेत असे अनेक वाडे अजूनही आहेत. तेव्हा होते ते, काही पडले पण आता. पण आम्ही लहान असताना माझा भाऊ राहायचा तिथे, तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असायचं की त्या वाड्यांच्या खाली तळघरं काही असायची, तिथे खजिना पुरलाय का, किंवा जुन्या काळातला खजिना काही लोकांचा आहे का. बरोबर. तो शोध घ्यायचा प्रयत्न आम्ही खूप केला. सापडलं काहीच नाही. बरोबर. किंवा वेताळ टेकडीवर आम्ही अनेक वेळा गेलो खजिन्या शोधायला, पण काहीच सापडलं नाही. म्हणून ते रात्री अंधारात फटके खात आलो, सगळं झालंय. बरोबर आहे सर. शनिवार नारायण सदाशिव पेठेत जे वाडे असतात तिथे तो खजिना नसेल तरी वेगळा खजिना असा असतो. कुठला असतो? वेगळा खजिना असा असतो की त्यावर अशी लोक शो वगैरे उभे करतात. अरे अशा टाईपचा खजिना असतो. मग खरा खजिना कुठला? इथे बसलेला आहे आहे ना, बसलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपली एक युनिक राऊंड आहे. अच्छा. असा खेळ तुम्ही कधीच खेळला नसेल. त्याचं नाव आहे चटाचटा पटापटा, पॉवर्ड बाय लेट्सअप. कमाल. म्हणजे काय? रॅपिड फायर. रॅपिड फायर टाईप आपलं. तर आता तुम्हाला टास्क आहे, मी यांच्याबद्दलचे काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि तुमच्याबद्दलचे काही प्रश्न यांना विचारणार आहे. बरं. बघू तुम्हाला त्याची उत्तरं येत आहेत का. आणि चटाचटा उत्तर द्यायचे. चटाचटा ओके, ओके. आणि तुम्ही पटापटा द्या. ओके बरं. त्यामुळे तुम्ही ते वाटून घ्या, कोण चटाचटा आणि कोण पटापटा द्या. हा चटा देईल मी पटापटा देईल. ओके. आणि तुम्हाला जर चटाचटा पटापटा उत्तरं द्यायला जमली नाहीत तर तुम्हाला हे शॉट प्यावे लागतील. ते कुठला शॉट येतो काय त्यात? कडुलिंबाचा आहे. हो, कडुलिंबाचा आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिलं तुमच्यासाठी सईची पहिली फिल्म. पहिली सिरियल मी तिला दिली होती ती माहिती आहे मला, या गोजीरवाण्या घरात. पहिली फिल्म मला आठवत नाही. ब्लॅक अँड व्हाईट नावाची हिंदी फिल्म होती. पण मराठी कुठली? सकाळी ब्रेकफास्ट करताना आपण खातो कधी कधी गाणं. अच्छा, असं बरोबर आहे रे उत्तर. बरं, सईचं आवडतं शहर. आवडतं शहर सईचं मला वाटतं मुंबईचं आहे. मुंबई. बरोबर. येस. सई इरिटेट कशाने होते? सई इरिटेट, तिला वेळेवर कुठे यायला सांगितलं तर मला वाटतं ती इरिटेट होते, किंवा लवकर सकाळी उठायला लावलं तर इरिटेट होते. बरोबर का? थिंग्स हॅव चेंज, पण पहिलं बरोबर आहे. जी मला माहिती होती ती सई क्लासमेट्स मधली सई होती. तिला असं मग अगं पहाटे 7ला आपली शिफ्ट आहे सांगितलं की मग ती 7ला का असं ते व्हायचं. बरोबर. आता नाही. सईचं आवडतं दिग्दर्शक कुठलं? खूप दिग्दर्शकांवर काम केलं. नाही ती असं करून सांगते मला उत्तर. मी बोलला माझं नाव नाही घेतलं तिने, पण ठीक आहे. नाही पण मी नक्कीच सांगेन संजय जाधव बरोबर तिने मॅक्झिमम काम केलंय, तो तिचा आवडता असा. खरं आहे. सॉर्ट ऑफ. हो, सॉर्ट ऑफ काय क्वालिफिकेशन काय? सॉर्ट ऑफ नाही. तुम्हाला विचारलं तर काय आदित्य. मी माझं नाव घेऊ शकत नाही. कसं ते की हा स्वतःला काय समजतो असं सगळं नाही. आणि ते कसं असतं की जिकडे आपण जातो ते घ्यावंच लागतं. तुम्हाला विचारलं आवडता शो, तुम्ही हेच घेणार. मी घेणारच म्हणजे तुम्हाला घ्यावं. तू पण घेतोस का आवडता शो म्हणून नाव तुझं? हो, घेतो. ठीक आहे, माझं नाव मी घेईन. आमचं प्रमोशन दुसरीकडे कुठं होत नाही, त्यामुळे आम्ही आमचंच करत बसतो. सईचा लाडका अभिनेता रणबीर कपूर असावा. बरोबर. सेम चॉईस. रणबीर. तुला पण आवडतो? हो. मराठीत आमचा एक रणबीर कपूर माहिती का तुला कोण आहे? नाही. सिद्धार्थ चांदेकर. हो का? त्याला आम्ही मराठीतला रणबीर. म्हणजे तो येऊन गेलाय म्हणून तुमच्याकडे येऊन गेले. म्हणजे म्हटलं खूप लोक येऊन गेले तिकडे. मराठीतले असे बरेच आहेत. सईचा शिलेदार जेला और जिला हिचे सगळे सिक्रेट माहिती असतात. सईची आई, सईच्या आईला सगळं माहिती. सईच्या आईला सगळं माहिती असतं आयुष्यात काय चालतं. तुम्हाला हे कसं काय कळलं? कारण मी तिच्या आईला भेटलोय आणि मला तिची आई चांगलीच माहिती आहे. आणि मला माहिती आहे की सई काही तिच्या आईपासून लपवत नाही. म्हणजे आपण आपली जी सवय आहे लहानपणी वडिलांना आई वडिलांना न सांगायची, सईला ती लागली नाही कधी सवय. ती आपल्यालाच आहे. आपली सारखी जे टवाळके करणारे कधीच ते काही केलं नाही. ग्रेट. त्यामुळे तुम्ही या राऊंड मध्ये पुणेरी काठावर पास झालाय. काठावर. अरे पण हे बघ, शॉट मारायचा होता मला, कारण मला बघायचं होतं काय ते. माझा टर्न आला की जर सई चुकली तर मी शॉट मारायचा, असं ठरलंय आमचं. हा, ठीक आहे. आदित्यने पहिली फिल्म कितव्या वर्षी डिरेक्ट केली? 21व्या वर्षी. नाही, 21व्या वर्षी पहिली फिल्म कोण करतात? 23, 32. नाही बरोबर, 23 करेक्ट. 23 करेक्ट. मग असं बोलतोय की 21 पण खूपच लवकर होतं ना. पण 21व्या वर्षी लायसन्स दारू प्यायची. नाही, मी काय म्हणतो, 23व्या वर्षी सिनेमा रिलीज झाला होता, 21व्या वर्षी सुरुवात झाली. तर तसं दोन्ही बरोबर आहे. बरोबर आहे. सो मी मारू का शॉट? नको, नाही, थांबूया. प्रॉपर वेळ येईल मला मारायची शॉट. आपलं पण सेमच झालं.
तुझं 21व्या वर्षी पहिली रील शूट केली. अरे कमाल. आज बघा कुठे काहीच बघा. नाही. आदित्यचा पहिला हिंदी पिक्चर कुठला? मुंजा. हा म्हणजे थिएटरमध्ये रिलीज झालेलं म्हणजे. बरोबर. आदित्यची लाडकी अभिनेत्री? रश्मिका मंदाना. नाही. मग सही का म्हणतो ते ठरलं आपलं. म्हणजे आता मी शॉट मारायचं. हा मार मार. एकदम मार शॉट. मारा, मारा. नाही, मारतोच मी कारण एक कुठेतरी. नाही काय आहे ते कळू दे मला पण. अरे जाऊ दे नको. चांगलं नाही नको मारायला. बरोबर उत्तर दे. ते फार बरं नव्हतं काही जे काय होतं. आदित्यचा फेवरेट टाइमपास? फिल्म्स बघणे किंवा फिल्म्स बघणे. फिल्म्सच बघणे. फिल्म. हो वेळ मिळाला की सिनेमे बघणं. मी रोज रात्री एक सिनेमा बघतो. हो रोज गेले 20-21 वर्ष तरी. हो का? रोज. अरे तुम्ही तो मगाशी किस्सा सांगितला माझ्या रील्सचं तारीफ ते नाही सांगितलं तुम्ही? अरे रील्स तर बघतोच. अच्छा. पण सिनेमा कसं आहे टाइमपास म्हणून सिनेमा बघतो. अभ्यास म्हणून शिकायचं असेल तर अभ्यास शिकण्यासाठी रील्स बघतो की आणि- त्याचा ह्युमर कसा असावा, ते माझ्या की फक्त ते सांगा परफॉर्मन्स ना. टायमिंग, हो. को ऍक्टर्स कसे निवडावे ते सगळं सगळं त्यासाठी बघतो. चांगले. मग ते माझंच आहे ना पण तुझ्याच माझ्याच फक्त. रील्स हा मग ठीक आहे. कॅमेरा ह्याच रील्स फक्त बघतो मी. माझ्या बाबा मी फक्त- कुणाच्याच बघत नाही. नाही, नाही, मी फक्त अथर्वचे ओनली बघतो. अथर्व. ग्रेट. नाही पण अथर्व म्हणजे ऑन अ सिरियस नोट मी फक्त तुझ्या रील बघतो. अरे थँक्यू. सगळी लोक हेच म्हणतात. आता त्याला खरं वाटायला पाहिजे. व्हेरी गुड. कोणत्या गोष्टीने आदित्यची चिडचिड होते? डिसऑनेस्टी. वेळेत न आल्यामुळे माझी चिडचिड होते. Okay. वेळेत कुणी नाही आलं तर माझी चिडचिड होते. चिडचिड. हा, तर आता ते मीच मारायचं आहे. पण यावेळेस आपण थोडं बदलूया. रूल्स बदलूया थोडे. ओके. आता सही तू बरं. एवढंच तिकडे. चांगलं आहे ना तुझं? अर्धवट पेले ती पण. आहे. लक्षात ठेवा तू ते हा. नक्कीच. ठीक आहे. आदित्यचा शिलेदार ज्याला त्याचे सगळे सिक्रेट माहिती असतात, जेला और जिला? असे खूप आहेत. हो खरं मला खूप नाही आहे. माहित. अनिकेत खूप आहेत. नाही मी सिक्रेट कुणालाच सांगत नाही. मलाच माहिती असतात. फक्त तुम्हाला माहिती. येस. तू सांग मला कुणाला इतरांना सांगून त्यांच्यावर म्हणजे काम शिलेदार बरोबर. शो पुरते शिलेदार आहेत पण ते खजिन्याचे आहेत. वा. सिक्रेट्स आपण जरा आपल्यापाशीच ठेवूया. बरोबर. दिग्दर्शक म्हणून सांगता येत नाहीत ना सगळ्यांना. हो. त्याचा मग उलटा वापर रोलसाठी होतो. अच्छा. अरे मला रोल हवाय तर मग तुझे सिक्रेट माझ्याकडे आहे. तेच म्हणणार होतं मला आत्ता कळलं. सगळ्यांना सांगीन असं होतं. ते सिक्रेट ठेवले मला पुढच्या फिल्म मध्ये घेणार आहे. अच्छा म्हणून तुम्ही मगाशी व्यक्त नाही झाला. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला दोघांनाही लेट्सअप प्रस्तुत जी आपली चटाचटा हो. पटापटा राऊंड आहे त्याच्यात तुम्ही दोघेही पास झालाय. अरे वा. पास केलं आम्हाला. ये. अरे वा सुदामे इंटरनॅशनल झाला शो. का सिंगापूरच्या बर्ड सँक्च्युरी मध्ये बघितला होता. काका कुवा. काय बिंची शेठ कुठल्या जबाबदारीपासून पळताय? सुदामे आपण तयारी करतोय मॅरेथॉनची. मॅरेथॉनची काय तयारी? हे बघा बनियान घेतलं, चड्डी घेतली. घ्यायलाच पाहिजे. पैसे दिलेच नाही. द्यायला थेट पळालो डायरेक्ट तालीम. करायलाच पाहिजे. नाही ते काय झालं मला असं समजलं की काही लोकांना असं समजलंय की आपल्याकडे लई खजिना आहे. मग मी काय विचार केला ती लोक जर आपल्या मागे लागली तर मग काय करायचं म्हणून आधीच प्रिकॉशन म्हणून आपण तयारी केली पळायची. आणि ते काय आहे, शेवटी पुढे जाऊन आपल्याला आदित्य सरांच्या फिल्म मध्ये बी काम करायचं आहे ना. त्याचा काय संबंध पळण्याशी? अरे अरे बाबा तू सरांची फिल्म बघितली की नाही? अरे त्यांच्या फिल्म मध्ये सगळे लोक पळतच असतात. बरोबर की नाही? तू फास्टर फेणे बघितलाय ना? फास्टर फेणे मध्ये सगळी लोक फास्ट पळतच असतात. आता उलट ढालमध्ये प्रत्येक जण ढाली मागे पळतोय. हो. ते सोड. अरे आत्ताचा मुंज्या मध्ये सगळी लोक घाबरून पळताय. हे तर काहीच नाही. जॉम्ब्युली. अरे जॉम्ब्युली मध्ये जॉम्बी बी पळत सुटले. जॉम्बी बी घाबरले. हा कुठला सिनेमा? झॉम्बी ओली. काय ते जरा ते कॅरेक्टर अरे जॉम्ब्युली. Yes, जॉम्ब्युली आवडेल मला बघायला. जॉम्ब्युली. अरे जॉम्ब्युली मध्ये मी सगळी जण पळत सुटली होती. बरोबर की नाही? पण सर काय होतं माहिती का याच्यामुळे ना तुमचं पिक्चर चालत नाही. का? हा. म्हणजे पळतो अच्छा. पिक्चर बी पळतो. सर्व. जॉक मारला. हो. जॉक हसा ना. जॉक मारला. अरे मला हसवलं मग झोंबिवलीच. सर मला तुमच्याशी जरा बोलायचं बोल होतं. ना. आता तुमचा प्रत्येक सिनेमा इतक्या बाप ठिकाणी शूट होतो. मग आपल्याला पण द्या ना एखादी हिडन जेम खजिन्याला पोहायला. Hidden जसं gem? की नारबाची वाडी, अच्छा चेटुकवाडी. बरोबर. जरा सजेस्ट करा की आपल्याला.
कुठे जायचंय का तुम्हाला? हिडन जेम लपवायचं आहे, आपलं खजिना लपवायचंय. खजिना काय आहे तुझा? काय चेन, सोन्याची चेन काय? बनियन चड्डी. बनियन चेन. त्याच्या आत लपलेलं आपलं हृदय, हृदय. जे कोणी बी कधी बी चोरू शकतं. आणि येतं काहीच नाही, 2दा प्रयत्न बी केलता चोरायचा. आठवतंय का? हृदय तूच चोरायचा प्रयत्न केलेला? फर्स्ट टाइम श्रीदेवी प्रसन्नाच्या प्रमोशनच्या वेळेस चोरायचा प्रयत्न केलता. सेकंड टाइम मानवत मर्डरच्या वेळेस बी प्रयत्न केलता. कोणाला आठवतंय का इकडे? पण मी चोरू दिलं नाही. त्यांनी तोंड लपवलं, नाही आठवायचं त्यांना. अजिबात नाही आठवायचं. आणि आठवायची गरज पण नाही, जर हृदय बाहेरच पडलेलं असतं. सविता, ललिता, बबिता कोणी येऊन चोरून जातं. हे गप्पे बस झालं. हे ऐकायला आलोय का इथं मी? इमोशनल म्युझिक, इमोशनल ऍक्टिंग. अच्छा, असं सांगायचं. काय ऍक्टिंग करतायत ते रे? सई, मोठा गेम झाला यार. अगं सई, तुला सांगतो, पिंची शेठ मोठा बिझनेस करतो. पिंची शेठ राडा करतो. पिंची शेठ पिंपरीवरनं पुण्याला अपडाऊन बी करतो. सर गरज पडली तर पिंची शेठ पुण्यावरनं मुंबईला बी येतो. पिंची शेठ पुण्यावरनं पिंपरीला जातो. पिंची शेठ सगळं करतो. पण पिंची शेठ नीच नाहीये ग. आणि ह्या माणसासारखा तो 12चा तर बिलकुल नाहीये. नाही, तू 14चा आहे ना, 2 जास्ती. MS14 पिंपरी चिंचवड. ओव्हर ऍक्टिंग होती. सबटल ऍक्टिंग करा, सबटल ऍक्टिंग आपल्यासारखी. काय ऍक्टिंग करा? सबटल, एकदम वाचली पाहिजे ना ती ऍक्टिंग आहे. सटल तुझ्यासारखी. मला काय वाटतंय माहिती का? मला वाटतं इथे नाही, एकच व्यक्ती आपल्याला मनापासून समजू शकते, ओळखू शकते. कोण? गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड पिक्चर मध्ये काम केलेल्या सई तामणकर मॅडम. अच्छा, बघितलंस का नीट पिक्चर? हो मग. ती भातात आईस्क्रीम घालून कालवते. आम्ही वागणी नंतर काम नाही केलं तिच्याबरोबर. नाही, मी करीन ना, एवढं काय. सई, मला काय वाटतं माहिती का? ह्या माणसाला आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये मी करायची सवय लागली आहे. अच्छा, तू त्यांच्या पिक्चरची नावं घेतोय का? तुला बघून मला त्यांचा अजून एक पिक्चर आठवला. प्यारवाली लव्ह स्टोरी. नाही, YZ. बस झालं आता विषय एंड आहे. आता अति झालं. मी कल्टी मारतो, मी निघतो. सर मी काय म्हणतोय, कधी बी काय लागलं एक कॉल. हा, नंबर दे मला फक्त. नंबर देतो, जरा प्रायव्हेट गोष्ट नक्की. आहे, देतो, प्रयत्न करतो. आणि ऐका ना सई मॅडम, मागच्या वेळेस आपला फोटो राहिला होता. सईचं सई मॅडम झालं ना. कारण मला फोटो पाहिजे ना. चोपड्या. सई मॅडम, कसं आहे, आपला मागच्या वेळी फोटो राहिला होता, तुम्ही जरा घाई गडबडीत निघून गेला होता. सुदामे, एक सेल्फी घ्यावर आमचा. तुमचा सेल्फी मी. एक मिनिट. फोन खजिना आहे म्हणजे. पिंची शेठ, तुम्ही तिकडे होता का? तुमचं थोबाड येते. सुदामे, मी बाजूला होतो, ना? तुम्ही फोटो काढा. शो करायचा आहे ना? कॅमेरा आहे का फोनला? त्या मस्त फोन आहे. फोटो आला कुठून खरं मला बघायचंय. व्हॉट्सअपला टाकतो स्टेटस. पिंची शेठची इच्छा नव्हती तरी सई तामणकरने फोर्स केला फोटो काढायला. वा वा वा. जपून 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 जा रे, पुढे धोका आहे. अहो, पहिले हा स्टेटस पण अपलोड नाही होत. अहो पिंची शेठ, असले फालतू फोन वापरण्यापेक्षा अनबॉक्स स्टोअरला व्हिजिट करा ना. पुण्यात त्यांचे 11 स्टोअर्स आहेत. 11. काय सांगताय? मग आपल्याला लेटेस्ट फीचरचे मोबाईल भेटतील का? हा, मग तिकडे ऑनलाईन पेक्षा स्वस्त मोबाईल आहेत. काय सांगताय? मग? मग जातो आणि एक 50-60 मोबाईल घेऊनच येतो. माझ्यासाठी पण हा? काढा. जाऊ का मॅडम? भेटूया. पिंची. मराठी चित्रपटांमध्ये आम्ही विश्वास सरपोतदार हे नाव ऐकतो. अरे, ते तुमचे कोण नक्की? माझे आजोबा. आणि किस्सा असा आहे की पहिला शॉट बनवा बनवीचा एका पाटीवरनं सुरू होतो. त्या पाटीवर लिहिलं असतं विश्वास सरपोतदार. हो. तर घरमालक त्यांचं नाव ते आहे. तर शाळेत असताना माझे मित्र मला विचारायचे की ते तुझे आजोबा आहेत का? म्हणलं ते नाही आहेत. आणि ते जसे आहेत तसे खरंच माझ्या मित्रांना वाटायचं की असेच ह्याचे आजोबा आहेत. वा. तर गणित असं होतं की सचिन पिळगावकरांना ते नाव लकी होतं. त्यांच्या प्रत्येक सिनेमात कोण ना कोणतरी, कमिशनर असो का कुठलंही कॅरेक्टर असेल, त्याचं ते नाव असायचं. हे वारसा चालत आलाय तुमच्याकडे. हा, म्हणजे आडनावाचा का वागण्याचा असतो? दोन्ही आलाय ना. लोकांना तरी हेच वाटायचं. लोकांना वाटतं, खरं तेच वाटतं. तुम्ही दोघांनी वेगळ्या वेगळ्या बाजाचं जरा काम केलेलं आहे, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी काम करताना आम्हाला दिसतात. तर त्याचं नक्की कारण काय? म्हणजे तुमचं कर्ज जास्ती झालंय का काय? म्हणजे अरे, कर्ज खूप वाढलंय रे. म्हणजे आता ते कसं फेडायचं
यासाठी मिळेल ते काम करतो मी. कर्ज आणि किडे दोन्ही वाढले. नाही पण बघ, मला असं वाटतं की आपण कधी कधी म्हणजे एकच आयुष्य आहे, जे जमेल ते काहीतरी वेगळं करत राहावं, रिस्क घेत राहावी आणि वेगळा काहीतरी प्रयत्न जो आपल्याला कधीच न केलेला आहे किंवा न जमलेल्या गोष्टी करायचा प्रयत्न करत राहावं. बरोबर. म्हणजे खरं थ्रिल आयुष्यातली वाढत राहते. बरोबर आहे. मग तुम्ही हा कधी प्रयत्न करा की एखादा रील करतो त्याला चित्रपटात घ्यायचा, हा प्रयत्न करा. अशी नावं नक्की सुचवा मला पण. नक्कीच. भंगार एपिसोड काहीतरी बनवतात उगाच, बंद करून टाका हा एपिसोड. अरे काही जुनं जुनं छान छान परत आणणारे काय नवीन करताय. अरे इकडे आला ना तू. एक मिनिट कोण आहे तुम्ही आणि असं न विचारता आत का आलायत? एक्सक्यूज मी, आम्ही युट्यूबवर कमेंट करणारी माणसं आहोत आणि आम्ही कुठेही जाऊ शकतो. नावं काय तुमची? माय सेल्फ गॉडझिला. तू गॉडझिला. आणि बदाम राणी. अच्छा, बदाम राणी. काय नाव आहे ती? हा, आवाज ऐकण्याचं. हे बोलायची काय गरज होती? तू त्यांना ट्रोल करा, मला कशाला ट्रोल करतो तू? नाही आम्ही एकत्र आहोत त्यामुळे हे भंगार काही चालू दे. ठीक. अच्छा, म्हणजे यावेळेस लाईव्ह कमेंट्स असणार आहेत. तोंडावर बोलणार आहे. डायरेक्ट तोंडावर. हिंमत आहे तुमच्यात? प्रॉपर. बसा ना मग समोर. इकडे या. हा ठीक आहे. हे काय पिवळं बिवळं केलंय, हळद टाकली वाटतं सगळीकडे. काही नवीन नाहीये शो मध्ये. काही नाही. विनोद भेटला नाही का तुम्हाला? विनोद हिंदी सिरीजच्या कलाकारांना कशाला बोलवता मराठी शो मध्ये? दर्जा हे बघा इथं होता गॅसरला, आता परत वर करत आला. अथर्व चला, मावशीकडे जायचंय ना. तुम्हाला सांगतो, हिला सारखं मावशीकडे जायचं असतं. अरे आज सई ते कशी काय? हिला एकतर सेलिब्रिटी ओळखता येत नाही. तुला कोण वाटली ही? सई तामणकर. एक्सक्यूज मी, ज्या कॉन्फिडन्सनी तू बसतीयस, सई तामणकर ती आहे, तू नाही. सई तामणकर ती आहे, सई तामणकर तू नाही. असू दे सई, आज तू आलीस तर तुला सांगते, तू माझा आदर्श आहेस, आदर्श. प्लीज मला रॅम्प वॉक शिकव ना ग, प्लीज. अगं पण तू गाऊन घालून कुठे रॅम्प वॉक करणार आहे? तू जिकडे फाटका बरमुड्यावर फिरतोस ना तिकडे. हा, म्हणजे हॉलमध्ये. हा, शिकवशील ना सई? शुअर. प्लीज. लगेच. लगेच. ओके. येस. आपण पोज देऊया आता. ओके, इथपर्यंत ही तुम्हाला शिकवशील. चल. आता माझ्यावर पोज. आणि असं थँक्यू. बघा, अथर्व सुदामाची बायको असलेली हे फायदे असतात. सई तामणकर बरोबर रॅम्प वॉक करायला मिळाला. थँक्यू सई, तुझ्यामुळे मला. असाच रॅम्प वॉक करत मावशीकडे जा. चाललीये मी, पण तुला जाता सांगते, हा माझा नवरा आहे, आता ह्याला घास पण टाकू नकोस. येस, डन. बाय. रॅम्प वॉक करणं ही काय आपली संस्कृती नाही. संस्कार चांगले करावेत रे माणसांवरती. हे काय शिकवतात तिला? मला तुम्हाला दोघांना विचारायचे. सई, तुला पहिलं विचारतो की ही जी अशी लोक असतात त्यांना तू कितपत सिरियसली घेते किंवा त्यांच्याबद्दल तुझं म्हणणं काय? काही म्हणणं नाहीये. मी ह्या लोकांबद्दल नाही विचारते, ही जी प्रवृत्ती आहे, ही जी मेंटॅलिटी, त्याबद्दल काय म्हणणं? मला असं वाटतं प्रवृत्ती एक्झिस्ट करणारच. म्हणजे तुम्हाला आवडत्या नावडत्या प्रवृत्ती एक्झिस्ट करणारच, पण त्यांनी तुम्ही अफेक्ट नाही झालं पाहिजे. आणि अशा लोकांना मी फाट्यावर मानते. तुम्ही? मी पुण्याचा आहे ना, तर लहानपणापासून सवय असते की असे काका, कोणतरी आजोबा आपल्या घरात कॉलनीत असतात, ते तुम्हाला असे प्रश्न विचारतात, ट्रोल करतात तुम्हाला. तो शब्द आत्ता आलाय. हा, आता लोकांना काय लागलं ट्रोलिंग काय असतं. आपण तर लहानपणापासूनच ते बघितलंय ना. पण मग त्याला कसं आपण काय म्हणजे त्याला कधीच हे कोण आणि त्याला भीक न घालणं आणि मग निघून जाणं, असं ते खूप करतो मी. फार लक्ष देत नाही. पण मला पण असं वाटतं की हे ट्रोलर जे असतात त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. म्हणजे आपण आता किती वेळा तू किंवा मी किंवा हिनी असं लोकांच्या व्हिडिओ खाली जाऊन त्यांना शिव्या घातल्या आहेत? कधीच नाही. बरोबर. आणि तू तर खूप बिझी असतोस, तुला वेळ पण नसतो. पण आम्ही पण तो प्रयत्न कधीच केला नाहीये. आणि मला असं वाटतं की ट्रोलर्सला नाही मजा येते एक संवाद सुरू करण्यासाठी, एक भांडण आता सुरू करायची संधी हवी असते त्यांना, की समोरचा काहीतरी बोलेल आणि आपण त्याला प्रत्युत्तर देऊन एक आपलं महत्व वाढवूया. तर त्याला ते न रिस्पॉन्ड करणं हे फार बेस्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आता पण ट्रोल झाला असेल की तुम्ही मराठी असून तुम्ही हिंदी वेब सिरीज. जगात अथर्व कुणी नाही जो ट्रोल झाला नाहीये सोशल मीडियावर. बरोबर आहे. हो, तर आम्हाला ट्रोलिंग होतं, बरंच होतं. त्यामुळे मला वाटतं त्या दोघांना त्यांचं उत्तर मिळालंय.
त्यामुळे तुम्ही दोघांनी आता एक्झिट घेतली या तरी चालेल. उत्तरावर पण ट्रोलिंग होईल बघ. ट्रोलर्सला ट्रोल केलं हे काय बरोबर नाही. ए, तुझा डायलॉग या. हो ते तसंच करतात मग ना. त्याला ट्रोल त्यांना स्वतःचं अस्तित्व काहीच नसतं, दुसऱ्यांचंच अरे देतात. अरे 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 हे चुकीचं आहे. ट्रोलर्सचे चेहरे दिसले आज आम्हाला पण तो झाला. त्यांनाही कळलं ते फार बघण्यासारखे नाहीये. लगेच रुमाल लावला. चला रे दुसऱ्या शोला ट्रोल करू. त्यांचं काय मधल्यामध्ये त्यांच्याकडे काही नवीन पण नाही, तेच तेच ट्रोलरला बोलत बसतात. कोणी घर घेत का घर? कोणी घर घेतय का घर? नाना प्रयत्न केला होता पण ते काय कॅरेक्टर जमलं नाही मला. जे जमतंय ते घ्या. कोणी घर घेतय का घर? ओ हे काय? आणि पहिलं म्हणजे ते कोणी घर घेतं का घर नसतं, कोणी घर देतं का घर असंय ते आजोबा. नाही सुद्धा मे कोणी घर घेतय का घर? एक तुफान फुरसुंगी मध्ये 2 BHK घेऊन फसलंय. फुरसुंगी मध्ये कोण घर घेतो? मी. आणि तो फ्लॅट बस स्टॉपच्या पण जवळ आहे बर का. आजोबा या वयात तुम्ही त्या इकडे फ्लॅट घ्यायचा ना. कुठं? स्मशानभूमी जवळ. पण एवढं घर विकायला एवढ्या लांब का आलाय तुम्ही? अरे लोक विकायला कुठं कुठं जातात. कुठे जातात? हे पण नाही का आपले वेब सिरीज विकायला इकडे आलेत. नाही नाही ते प्रमोशन असतं, विकायला नाही, ते प्रमोशन करायला आलेत. प्रमोशन करायला कोण आलेत? कोण आलेत म्हणजे आदित्य सरपोतदार सईद आमणकर. कोण? आदित्य सरपोतदार सईद आमणकर आलेत. आदित्य सरपोत अरे आपले हे तर गुरुदत्त सर आहेत. ह्याला एक मिनिट, याला कसं माहिती रे? हा सिक्रेट याला कशी कळली? माझं वय 85 आहे सर. मग तू सगळा अभ्यास आहे मला. तुम्हाला म्हणजे अभ्यास तगडा आहे तुमचा. दात कसे टिकले खोटे आहेत? खोटे बसून घेतले सई. खोटेत ना मग जास्ती दात काढू नका, जेवढं आहे तेवढंच बोला. पण हे काय गुरु? पण हे कळलं कसं नाही? आता हे कसं आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि मला ही आदित्य म्हणत नाही, मला ही गुरुच म्हणते. माझं खरं नाव गुरुदत्त आहे. माझं नाव गुरुदत्त हे माझ्या आजोबांनी ठेवलेलं नाव आहे. कारण गुरुदत्त जो गुरुदत्त होता तो माझ्या पणजोब्यांच्या फिल्म कंपनीमध्ये त्यांनी काम केलंय. आणि माझे आजोबा त्याला ओळखायचे आणि ते त्याचे फॅन होते. आणि माझा जन्म झाला तेव्हा त्यांना असं वाटलं की हा पण एक फिल्म मेकर हा व्हावा, म्हणून त्याचं ते नाव गुरुदत्त ठेवलं. पण माझ्या वडिलांना ते काही फार पटलं नाही, कारण गुरुदत्तची लाईफ ट्रॅजिक होती ना खूप. म्हणजे ज्या पद्धतीने ते गेले आणि सगळं झालं, ते म्हणले नाही नाही हे नाव बरोबर नाही, म्हणून आपण त्याचं नाव, त्यांना ते आदित्य आवडलं म्हणून ठेवलं. पण आमचा जो माळी होता, माळी तो नाव नोंदवायला गेला तर त्यांनी आजोबांचं ऐकलं, कारण पगार त्यांना तो ते द्यायचे. तर त्यांनी नोंदवलं गुरुदत्त नाव माझं. सो माझ्याकडे एकही कागदपत्र आदित्य नावाने नाही. सगळीकडे नाव गुरुदत्त आहे. आणि मी काम जेव्हा सुरू केलं इंडस्ट्रीमध्ये तेव्हा मी गुरुदत्त हे कुणालाही सांगितलं तर त्यांना पटायचंच नाहीये, कारण मला लहानपणापासून आदित्य म्हणून सगळे ओळखतात. पण हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला फार आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. तुम्ही यायच्या अगोदर 1 तास अगोदरच माहिती करून घेतलं. नुकतं कळलेलं आहे. थँक्यू गुरु. तुझा इथला सगळा कार्यक्रम झाला तर बायको बरोबर ये घरी. अरे बायको नाही, सईद आमणकर त्यांच्या सिरीजची हिरोईन आहे. बायको नाहीये ती. कोण? सईद आमणकर. आपली सई तामणकर. आपली म्हणजे आपल्या सांगली मधली सई तामणकर. ओळखलं का आता नीट? हो ओळखलं. मी त्यांचा तो पिक्चर बराच वेळा बघितलाय. दुनियादारी ना? नाही. मग नाही नाही नो एंट्री नाही. पण नाही, तो पण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. मग हा वेगळा पिक्चर आहे. कुठला? बाबूरावला पकडा. असं खरंच पिक्चर आहे? हो. काही यंग एज मध्ये जेव्हा समज नसताना चुका केल्या लहानपणीच्या. चूक म्हणजे मी पहिल्यांदा या सिनेमाच्या निमित्ताने इंडियाच्या बाहेर ट्रॅव्हल केलं होतं. पण हा एक म्हणजे माझा जर का विडंबन फेस्टिवल लागला तर हा पहिला असेल त्याच्यात सिनेमा. कुठे झालेला तो शूट? यंग एज मध्ये का म्हणलीस तू? यंग एज मध्ये का म्हणलीस तू? म्हणजे आताच काय? हो म्हणजे आता तेव्हा आय हॅव स्टार्टेड. इट्स बीन अ लॉंग टाइम. आता तू पण मला 17 वर्षाची दिसती. हिरवट आजोबाज फेवरेट कलर इज ग्रीन. आणि आजोबा एव्हर ग्रीन. कुठं शूट झाली? बँकॉक मध्ये या गोष्टीचा शूट झाला होता. मी स्वतः तिथं होतो बँकॉक मध्ये. आणि शूट झाल्यानंतर सँडविच काय खाल्लं. मग ठीक आहे मग ठीक आहे. तिकडे तुम्ही कशाला गेलेला बँकॉकला? तिथं माझा 2 BHK पण फ्लॅट आहे ना. हा मग तो मी घेईन. पण मी तुला काय देणार नाही ना, कारण का तो जर तुला दिला तर माझा विरुंगोळा कसा. बरोबर आहे. बँकॉक मध्ये बँकॉक मध्ये असतो 2 BHK फ्लॅट.
आजोबा तुम्ही खूप कमवलंय काही म्हणजे आयुष्यात. बँकॉक मध्ये फ्लॅट घेऊन दाखवलात म्हणजे. ते फिल्म लाईन मध्ये नव्हते ना मराठी फिल्म त्या एवाने विकला असता तो. तोही विकायला लागला. बरं, माझी एक जरा रिक्वेस्ट होती. काय सई मॅम, तुमची मला एका ठिकाणी सई मिळेल का हो? एव्हरग्रीन फॅनला तुमची सई मिळेल का? स्वाक्षरी ऑटोग्राफ. मराठी शो आहे, साताशी पेठेतला आहे मी. अच्छा, स्वाक्षरी कळलं नाही म्हणून. निघते ना बरोबर बाहेर. सर लांबनच द्या, लांबनच द्या, लांबनच द्या, मांडीत पडव. लांबनच द्या तू. आणि तिकडे कर, कॅमेरा तिकडेच आमचे. तिकडे 4 वर्षापूर्वी तुमच्या प्रेमात पडलो होतो मी. चांगलाय चांगलाय. केली केली घरी सई. केली. बाईचे अभिनंदन करा. अभिनंदन कशाला? 50 लाखाचा फ्लॅट बाईंनी मान्य केलाय ना. हो, हे काय त्याचं ऍग्रीमेंट होत आहे बघा. चपटे निघाले अजून. आता गरज नाही कुठलं कस्टमर बघायची. आता मी बँकॉकला जायला मोकळा. सई, मग तो बँकॉकचा फ्लॅट त्याचं काय? तो आपण घेऊ. आपण तो ठेवला आहे माझ्याकडे. तो वेगळा ठेवलाय, लपून ठेवलाय. बर सई, जपून जपून जा रे पुढं दुसरी गाणी जरा शोधली असती ना सगळ्यांनी मिळून तर मजा आली. म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करू नको. नाही, मी आर्यक बद्दल बोलतो. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तू आज मोठी स्टार आहेस, हिंदी मराठीमध्ये तू एवढं काम करतेस, तर तुझं ह्या सगळ्या मागचं सिक्रेट काय आहे? म्हणजे तू एवढे वर्ष काम करतेस आणि तू आता भरपूर लोकांसाठी एक इन्स्पिरेशन आहेस, तर काहीतरी असं एक सिक्रेट असतं की मी ह्या एका गोष्टीच्या जीवावर हे सगळं हा जसं म्हणला की धाडस केलं, तर तुझ्या डोक्यात काय होतं? सिक्रेट असं नाही, पण काही गोष्टी आहेत ज्या आय थिंक मी कटाक्षाने पाळते. ते म्हणजे मला कष्ट करायची माझी कायम तयारी असते. मी हार्डवर्कला कधीच नाही म्हणत नाही. प्रामाणिकपणे काम करायला मला खूप आवडतं आणि टाईम अँड अगेन रिस्क घ्यायला मला आवडतात. स्वतःला रिइन्व्हेंट करायला आवडतं. आय थिंक ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी सातत्याने करत आली आहे, म्हणून मे बी तू जे म्हणतोयस तसं तुला वाटत असेल. म्हणूनच तू सगळ्यांना आवडतेस आणि तू सगळ्यांची फेवरेट आहेस. एकदा जोरदार टाळ्या. यातली एक गोष्ट कॉमन आहे, मी इथे येऊन रिस्क घेतली आहे. रे प्रमोशन चालू. बरं, हा मला रिस्क घेण्यावर आठवलं. तुझ्या बायकोला म्हणजे मिसेस सुदाम्यांना इथे बोलवतोस ना? जाऊ दे, कशाला गेली ती आता? का गेली? बोलव, मला बोलायचं. अच्छा, तुम्हाला बोलायचं. हा, मग ठीक आहे का? नाही, रिस्क कुणासाठी रिस्क आहे आपण बघूया. म्हणजे का मी असं म्हटलं? ती रिस्क मी 2 वर्षापूर्वीच घेतली. ती आता रिस्क तुझ्यासाठी परत आहे. अरे बघ बहिणी, मला तुम्हाला विचारायचं होतं, म्हणजे अथर्वबद्दल आम्हाला असं बाहेर गॉसिप कळत नाही. काय तो करत असतो, फक्त रीलमध्ये जो त्याला दाखवायचा अथर्वच आम्हाला माहिती आहे. तुम्हाला कळलेला अथर्व आणि त्याच्याबद्दल काही गॉसिप तुमच्याकडे असेल तर? का नाहीये? काय करतच नाही अथर्व, त्यामुळे काय काही करत नाही अथर्व. पुण्यातली पोरं आटल्या गाठीची असतात, कळू देत नाहीत. आणि तुला कसं माहिती? मी चिंचवडत आहे. अथर्व शांत आहे, जसा रीलमध्ये दिसतो तसा अजिबात नाहीये, त्याच्या कम्प्लिटली अपोजिट आहे. सो आय थिंक हेच त्याचं मेन सिक्रेट आहे, कारण की सगळ्यांना असं वाटतं की अथर्व जेवढा रूड आणि उद्धट रीलमध्ये दिसतो तसाच तो रिअल लाईफमध्ये पण आहे, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. सुचला नाही ती ऍब्सोल्युटली नंतर जो मोठा पॉज घेतला, आपण असं वाटलं की ती विचार करते की काय म्हटल्यावर माझा विचार करत होते. मग मला असं वाटलं की नाही आपण सगळ्यांसाठी सांगा. सगळ्यांसाठी हे खरंय बरोबर. याच्याबद्दल मी आय अग्री. आमच्या शो मध्ये सिक्रेट ऑफ शिलेदार्स मध्ये अनेकांच्या सिक्रेट्स आहेत अशा, म्हणजे कलाकारांच्या. म्हणजे राजीवची एक सिक्रेट आहे की तो गेले अनेक, मला वाटतं 100 वर्ष सेम दिसतोय. म्हणजे मला वाटतं राजीव त्याचा जन्म ज्या झाला तो तेव्हापासून आत्ताच सेम दिसतो, बदललाच नाही. तर ती सिक्रेट काय आम्हाला कधीच कळली नाही. तशी सईची सिक्रेट आहे.
की ती वर्षानुवर्ष काहीतरी काम करून तुम्हाला सरप्राईज करत असते की ते कुठून येतं कसं येतं काहीच कळत नाही. तर अशीच एक सिक्रेट आमच्याकडे सेटवर एक आमचे अजून एक ॲक्टर आहेत आशिष विद्यार्थी नावाचे, आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना ते, आपण त्यांना खूप सिनेमांमध्ये बघितलंय. तर त्यांची एक अशी कमाल सिक्रेट आहे की ते कुठेही गेले की त्यांच्याबरोबर एक कॅमेरा असतो, जे ते व्लॉगिंग करतात. तो कॅमेरा घेऊन ते फिरतात. बरोबर. आणि तो कुठे निघतो बाहेर आणि कधी कधी कसा कुठे येतो ह्याची कल्पना कुणालाच नसते. तर आम्ही एक सीन शूट केला ज्यामध्ये सई, राजीव आणि ते एका चॉपरमध्ये बसलेत आणि तो चॉपर टेक ऑफ घेतं आणि ते निघून जातं. मी कानात हेडफोन लावून ऐकतोय डायलॉग्स, हे आत बसलेत आणि ते चॉपर निघालं. त्यात सईचे फक्त मला काही XYZ शब्द ऐकवायला लागले जे मी नाही इथे येऊ शकत कारण ती फाटली. ते चॉपर ज्या पद्धतीने निघालं आणि तेवढ्यात आशिष सरांनी जो कॅमेरा काढलाय खालनं आणि त्याच्यात एक ब्लॉग सुरू केला तेवढ्यातल्या तेवढ्यात. तर मला वाटतं की ते BTS सगळ्या अख्ख्या कार्यक्रमाचं आमचं त्यांच्याकडेच आहे. आउटस्टँडिंग पॅशन आहे त्या माणसाची, पण शिकण्याजोगं आहे. पण तुला थोडीशी भीती आहे कारण वाटावी, कारण कारण ती युट्यूबवर पण जोरदार व्हिडिओ फूड ब्लॉगिंग, ट्रॅव्हल ब्लॉग्स असे खूप करत असतात. फॉलोइंग सॉलिड आहे. म्हणजे जयवंत वाडकर सरांची एक स्टेप पुढे जयवंत वाडकर त्यांच्या समोर घाबरले कारण ते म्हणले हे नाही मॅच, हे नाही आपलं. नाही मी ब्लॉगिंग याच्यात घुसलेलोच नाही. बरं, बेस्ट मी थोडा लांब बसले त्याच्यापेक्षा. आउटस्टँडिंग. कारण का फूड ब्लॉगिंग वगैरे घ्यायला घरात स्वयंपाक करावा लागतो. अरे नाही घरात स्वयंपाक होत नाही म्हणून बाहेर जाऊन फूड ब्लॉगिंग करतात. अच्छा. पण तुमच्याकडे होतो असं वाटतंय मला. नाही आमच्याकडे नाही. आता तुला फुल स्कोप आहे फूड ब्लॉगिंग करायला. तू बाहेर तर असतोस दिवसभर. टोमणा ऐकलं का? आय थिंक आता सुरू झालं ते शांत असतो वगैरे संपले आता. संपलं तो बाहेर निघाला आता. कॅफे चालू केले ना, कॅफे, त्यामुळे बाहेर जरा बसावं लागतं इकडे. व्हेरी गुड. तर सई आणि आदित्य तुम्ही आज दोघेही आमच्या अथर्व सुदामे शोवर आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आमच्याकडून तुमच्यासाठी काहीतरी खास आहे. पुणेरी पाटी आणि कल्याण भेळ जे आमचे फूड पार्टनर त्यांच्याकडून तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर पण आहे, त्यामुळे येता इकडे. येस ती खास तुझ्यासाठी आहे. काय बरं वाचू आणि हे खास तुमच्या दोघांसाठी आणि तुमच्या सिरीजसाठी. आणि हे कल्याण भेटचं गिफ्ट म्हणतात. तर तुम्ही दोघे आलात, खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता तुमच्या या सिरीज बद्दल आणि आमच्या या शो बद्दल काय सांगताल? मी नक्कीच सांगेन 31 जानेवारीला द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स नावाचा आमचा शो हॉटस्टारवर 6 एपिसोड्स एकत्र येत आहेत. तर तुम्ही बिंज वॉच करू शकता कारण 30-35 मिनिटाचे एपिसोड्स आहेत. मराठी कादंबरीवर आधारित असा एक हिंदी शो आहे. पण म्हणजे आपला जो मराठा वारसा, आपली जी हिस्ट्री, आपला जो इतिहास आहे, आपला भारतीय जो इतिहास आहे, त्याला खूप इंटरेस्टिंग पद्धतीने या शोमध्ये आम्ही ट्रेजर हंटच्या स्वरूपात त्याला इंटिग्रेट केला आहे. तुम्हाला तो बघताना मजा येईल, पण तुम्हाला अनेक प्रश्न पण पडावेत की हे काय आहे, हे कशाबद्दल आहे. आणि तुम्ही नक्कीच त्या शोला त्या पलीकडे पण त्याला रिसर्च करून तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह व्हाल याची मला खात्री आहे. या शोबद्दल बोलायचं तर मला असं वाटतं की म्हणजे मी मगाशी म्हणल्याप्रमाणेच अथर्वचे सगळे रील्स मी बघतो आणि हे खरं आहे की मी अथर्वचेच सगळे रील बघतो. मला प्रचंड अभिमान आणि फार छान वाटतं की जेव्हा अथर्वांनी जी सुरुवात केली आहे त्याला सुरुवातीपासून मी बघत आलो आहे. सो त्याला असा मोठा मोठा त्याला टीमला सगळ्यांना एकत्र बघतो तेव्हा फार भारी वाटतं. आणि मला असं वाटतं की ही सुरुवात आहे अथर्व, अजून मोठं व्हायचं आणि अजून होत राहायचं आहे. सो थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. 31 जानेवारीपासून डिस्नी प्लस हॉटस्टारवरती आमची नवीन वेब सिरीज येते, तर ती नक्की पहा. हा शो छान आहे, मजा आली या शो मध्ये येऊन आणि ऑल द बेस्ट टू यू. आपली ओळख आय थिंक रीलच्या निमित्ताने झाली होती आणि थँक्स मला बोलवल्याबद्दल. अरे आदित्य सर, तुम्ही मुंजा हा चित्रपट केला, त्याला पण कोकणी बॅकग्राऊंड होती आणि आता ही सिक्रेट ऑफ द शिलेदार ही जी वेब सिरीज करताय त्याला पण मराठी इतिहासाची बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो की तुम्ही मराठी जो कॉन्टेंट आहे, जो इतिहास आहे, तो हिंदीमध्ये घेऊन चाललाय.
त्यामुळे लार्जर ऑडियन्सला मराठीचं जो कॉन्टेंट आहे किंवा जो इतिहास आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. थँक्यू अथर्व. आणि तू हे म्हटलास म्हणून मला याचा म्हणजे मला छान वाटलं की याची दखल पण घेतली जाते. आणि हे खरं कुठेही इंटेन्शनली नाही आहे की आपण असं करून दाखवूया, असं काही नाही आहे. एक मनात नेहमी असायचं की आपल्याकडे एवढा छान इतिहास आहे, आपल्याकडे एवढ्या कथा आहेत चांगल्या, त्या अजून मोठ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचाव्या. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की व्हिडिओजमध्ये मला खाली कमेंट्स वाचायला असे मिळतात की अरे आपल्या भाषेतच का नाही, मराठीतच का नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येक विषयाचे एक त्याचा स्कोप असतो. आणि काही काही असे विषय असतात की जे तुम्हाला अजून मोठ्या ऑडियन्सपर्यंत नेता येऊ शकतात. बरोबर. ज्यात मला हे वाटले आणि मला आनंद आहे की मराठी कलाकारांना, मराठी विषयांना, मराठी भाषेला, कारण मी यात मराठी भाषा पण इन्क्लूड करतो, त्याच्याबद्दल बाहेर लोकांना कळतंय, त्याच्याबद्दल त्यांना कौतुक वाटतं आणि ते आवडतंय. येस ग्रेट. थँक्यू सो मच. आणि आपल्या जर अथर्व सुदामे शोचे जे स्पॉन्सर्स आहेत ज्यांनी पॉवर्ड बाय केलेत ते लेट्सअप आहेत. त्यामुळे तुम्हाला खास चांगल्या बातम्यांसाठी तुम्ही लेट्सअप नक्की फॉलो करा. 100%. आणि मित्रांनो, जर सई तामणकर आणि आदित्य सरपोतदार लेट्सअप फॉलो करत असतील तर तुम्ही पण करायलाच पाहिजे. त्यामुळे लगेच लेट्सअपला फॉलो करा. थँक्यू सो मच. तुम्ही दोघं आला आणि असंच ह्यांची सिरीज बघा आणि आमचा शो पण असाच कायम बघत राहा. थँक्यू.